गोकुळ महासंघाने एक्सपोर्ट करण्यासाठी हलाल सर्टिफिकेशन घेतलं आणि याच्यावरती खूप मोठा विवाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. या गोष्टींच्या बाबतीत काही उलगडा करतो. पॉइंट नंबर 1, हे सर्टिफिकेशन त्यांनी आता घेतलेलं नाहीये, हे घेऊन त्यांना अनेक वर्ष झाली, असं कोल्हापूर जिल्ह्यामधले माननीय मंत्री तेच म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, हलाल सर्टिफिकेट घेतलं म्हणून गोकुळवरती जर आपण बंदी केली, याने हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या कंपन्या बंद पडणार नाहीयेत. मुद्दा क्रमांक 3, हलाल सर्टिफिकेट भारतामध्ये कोणकोणत्या कंपन्या देतात, तर जसं FSSI असतं, फूड सेफ्टी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो, तर तसं हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या कंपन्यांची नावं काय काय आहेत. प्रामुख्याने जमियत उलेमाए हिंद हलाल ट्रस्ट हे देते, हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमाए महाराष्ट्र, JUHF सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, हलाल काउन्सिल ऑफ इंडिया, ग्लोबल हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस, अशा इतर काही NGO ट्रस्टच्या माध्यमातून हलाल सर्टिफिकेट मिळतं. आता सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा काय समजून घ्या. तुमचं प्रॉडक्ट जर भारताच्या बाहेर जर तुम्हाला पाठवायचं असेल मुस्लिम देशांमध्ये, तर तुम्हाला या संस्थांकडनं एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि त्या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला साधारण 20-30 हजार रुपये एका प्रॉडक्ट मागं पैसे भरावे लागतात. असे पैसे घेऊन यांनी अख्ख्या जगामध्ये साधारण 4 ते 5 ट्रिलियन डॉलर पेक्षाही मोठी अर्थव्यवस्था बनवलेली आहे. पण तरी सुद्धा मी म्हणेन की मुद्दा इथं संपत नाही, इथून सुरू होतो. आज गोकुळ महासंघाने एक्सपोर्ट करण्यासाठी हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे. उद्या गोकुळला एक्सपोर्ट करण्यासाठी जर हलाल सर्टिफिकेट पाहिजे असेल तर याच कंपन्या अजून एक अट त्यांना सांगतील की तुम्ही ज्यांच्याकडनं रॉ मटेरियल घेता त्या सुद्धा कंपन्या हलाल सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे समजून घ्या, गोकुळ दूध कोणाकडून घेतं? शेतकऱ्यांकडनं. मग आता जर त्या शेतकऱ्याने हलाल सर्टिफिकेट घेतलं असेल तरच गोकुळचं प्रोडक्ट एक्सपोर्ट होईल, हलाल सर्टिफिकेट त्याला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने रॉ मटेरियल पासून फिनिश्ड गुड पर्यंत, शेतकऱ्याच्या कच्च्या मालापासून एक्सपोर्ट होईपर्यंत पूर्ण चेन हलाल सर्टिफिकेटच्या जाळ्यामध्ये अडकवायचं षडयंत्र अख्ख्या भारतात नाही अख्ख्या जगामध्ये चालू आहे. मग आता याच्यावरती उपाय काय? उपाय अत्यंत सोपा आहे. हलाल सर्टिफिकेटला भारतामध्ये बॅन केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. गव्हर्नमेंट सोडून कोणत्याही पद्धतीने दुसऱ्या कोणत्याही प्रायव्हेट NGO ट्रस्टने हलाल सर्टिफिकेट भारतामध्ये देता कामा नये, हाच त्याला उपाय आहे. आणि जर मुस्लिम देशांमध्ये जर कोणाला व्यापार करायचा असेल आणि त्या देशांची अट असेल हलाल सर्टिफिकेट नावाचं काहीतरी गोष्ट त्यांना पाहिजे असेल, तर त्यांनी भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली एखादं सर्टिफिकेशन देणारी बॉडी बनवावी आणि त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घ्यावं, हाच त्याला उपाय आहे. त्यामुळे गोकुळ महासंघ हलाल सर्टिफिकेट हे तर 0.1% सुद्धा मुद्दा नाहीये. तुम्ही बघा, विचार करा, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा. आज निदान गोकुळच्या माध्यमातून हा विषय लोकांसमोर पोचला, एवढ्यामध्येच मी खुशी मानतो. याच निमित्ताने का होईना पण लोकांसमोर हा मुद्दा आला. जागरूक राहा आणि हलाल सर्टिफिकेटला बळी पडू नका.